महाराष्ट्रामध्ये मुख्यतः 3 संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय. या वारकऱ्यामध्ये 3 लोक आहेत. चैतन्य संप्रदाय आहे, आनंद संप्रदाय आहे आणि नाथ संप्रदाय आहे. या तिन्हीचा अंतर्भाव वारकरी संप्रदायामध्ये होतो. आनंद संप्रदायाचे अर्थात दत्त संप्रदायाचे आचार्य दत्तगुरु आहे. चैतन्य संप्रदायाचे आचार्य बाबाजी चैतन्य आहेत आणि नाथ संप्रदायाचे आचार्य श्री बचेंद्रनाथ गोरखनाथ श्री ज्ञानेश्वर. नवनाथाचा संप्रदाय श्री ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि आनंद संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय. या संप्रदायामध्ये गुरुला देव मानलेले म्हणजे दत्तात्रय दत्तात्रय हे गुरु आहे. दत्तगुरु असं त्यांना नाव होतं. अर्थात गुरुची उपासना गुरु ही शक्ती आहे. गुरु व्यक्ती नाही. आणि व्यक्ती रूपानं जर आपण गुरुला पाहत असू तर ते आपला अज्ञान आहे. शक्तीच्या ठिकाणी कुठलाही दोष नसतो. अर्थात अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता सर्वैश्वरी संपन्नता ही गुरुच्या ठिकाणी असते. तो म्हणे ते तर आहे महागुरु. गुरुचं महिमा अपरंपार आहे. म्हणून या अनुभवातून बाबांनी गुरुला वंदन केलेलं आहे.
शक्ती ही गुरुच्या ठिकाणी आहे. सर्वज्ञत्व, सर्व शक्तिमत्व हे गुरुच्या ठिकाणी असते आणि ते आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी त्यांची उपासना आहे. उपासना झाल्याशिवाय जेवण नाही अशी लय कमी लोक आहेत बरं का. आता उपासनाच करत नाही ते. आपल्या गावात आहे उपासना. इतरत्र उपासना काय विषय आहे माहिती नाही. बाबा सांगत असतात गुरुमंत्राचा जर श्रद्धेनं जप केला, गुरुमंत्राचा श्रद्धेनं अनुसरण केलं तर भगवान होणे गुरुकृपा थोर नारायण गुरुकृपा ही माणसाला नारायणाप्रत पार म्हणजे सायुज्य मुक्तीपर्यंत नेऊन पोचवते. फक्त श्रद्धा पाहिजे महाराज. आता लोकांचं असं आहे, जयाचा सुगर्वा देखे तयाचा मृत्यू शिके. इथे निंदा कुणाचीच नाही बरं का. अनुभव संपन्नता असणं महत्वाचं आहे. बाबा लिहितात अभंग गाथेमध्ये, गुरु तो करावा सुजाण परब्रह्मी ज्याचे मन झाले सर्वदा तल्लीन. ज्याचं मन परब्रह्माच्या ठिकाणी सदा सर्वदा तल्लीन आहे तो सुजाण आहे. सुजाण म्हणजे ब्रह्मज्ञानी आहे, सगळे शास्त्र विशारद आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे. असा जो आहे अशा गुरुला शरण जावं. गुरु आळमतट्टू शिष्य बाजार बट्टू असं जर असेल तर उद्धार होत नाही महाराज. उद्धारासाठी आपलाही भाव पाहिजे आणि गुरुच्या ठिकाणी सामर्थ्य पाहिजे. आता ह्या गोष्टी अनुभवाच्या आहेत. गुरु काय देतात यापेक्षा आपण गुरुला काय देतो. गुरुला आपलं फक्त आणि फक्त श्रद्धावत्व त्याला म्हणतात. आपलं जे मन आहे शुद्ध मन ते गुरुला पाहिजे, बाकी काही पाहिजेत नाही. या वारीच्या निमित्तानं आपल्याला दत्तात्रयाची ही सेवा घडते. या दत्त जयंतीच्या निमित्तानं गुरुचरित्राचं पारायण लय अवघड मानत. त्याचे नियम कठीण, सगळं कठीण. पण गुरु ही मुळातच माऊली आहे, त्यामुळं ते सगळे दोष टाकून जातात. नाही तर गुरुचरित्राचं पारायण नवे गुरुदास संसारी, या संसारी माणसाला गुरुसेवा घडतच नाही. बाबा नेहमी म्हणतात की गुरु असं काय मागतात की ते आपल्याला देता जेवल्या जात. मागतात थोडं, पण देताना 7 पिढ्याचं दूध आठवते. काय सांगावं. पण मग त्याच्यात उद्धारच होतो. त्याच्यात उद्धार होतो. भजन करा विठोबा रखोबा. मच्छिंद्रराव गोरखनाथ चालले. अरे बेटा बहुत भूक लगी, पहा म्हणे काही जेवणाची व्यवस्था आहे का. काही मुलं खेळत होते. काय रे बाबू
काय करता म्हणे काय नाही बाबा खेळत होतो आम्ही आता जेवायला चाललो. अरे म्हणे आमच्या महाराजाला भूक लागली आहे का बघा मग तुमच्याकडे काही. हो 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 देतो म्हणे महाराजा. ती आमची भाकरी नाही म्हणे. एका मुलानं ती भाकरी दिली शेतात आपलं पालवात एक भाकर घेऊन जातात ना पोरं ढोराकडं ढोरकीत पोरं होतं. द्या म्हणे महाराज माझी भाकर. अरे म्हणे तू उपाशी राहशील. अहो द्या म्हणे महाराज आम्ही कोरकोर केले की माझं होऊन जाते. सगळे पोरं म्हणले तुम्ही द्या म्हणे भाकर. महाराजांनी भाकर गिकर खाल्ली. मच्छिंद्रनाथ म्हणले बेटा किसी का फुकट नाही लेणे का. कोण्या पोरानं दिलं म्हणे बोलवा त्याला. गोरखनाथ गेले आणि त्या पोराला बोलावलं की या न भाकर दिली महाराज तुम्हाला. म्हणे गड्या मी खूप संतुष्ट झालो. माग काय मागायचं. लहान पोरगं काय मागणार आहे. म्हणे महाराज मला राजा करून टाका. विचारत होते. अच्छा बोले तू राजा बन जाएगा. झालं महाराज ते राजा. ते मच्छिंद्रनाथ गोरखनाथ गेले पुढे ते मोठं झालं राजा झालं. सगळं ऐश्वर्य संपन्न सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. 10 वर्षे सुस्वरूप कुलीन अशा राजकुमारीशी लग्न झालं. सगळं झालं. संसारात काय कमी नाही. फक्त त्याला पोरगंच नव्हतं. सगळे उपाय करून पाहिले पोरगंच नाही. साधूचं देणं असं असते की त्यात त्याची उद्धाराची पेरणी असते. त्याला राज्य दिलं पण एका अंगानं राखून ठेवलं की याला उद्या वैराग्य झालं पाहिजे. असा साधूचा प्रसाद असतो. खूप दिवस झाले. पुन्हा 12 वर्षांना महाराज आले. ताजा दूधभात देना एक बेटा लेना. त्याला माहीतच होतं याला पोरगं नाही होत. ताजा दूधभात देना एक बेटा लेना. ताजा दूधभात देना एक बेटा लेना. दासीनं ऐकलं. अहो म्हणे राणीसाहेब आनंदाची बातमी आहे. काय म्हणे महाराज म्हणतात ताजा दूधभात द्या आणि पोरगं द्या. बोलवा म्हणे. ते येत नाहीत म्हणे. मग गेले तिथं राजा तिथं गेला. नेलं त्यानं ताजा दूधभात. हे नाही पाहिजेत म्हणे. मग जब हमारा बच्चा आएगा तब दे देना तेव्हा देशील म्हणे. मग ताजा दूधभात म्हणजे भात असा असतो. आपल्या इकडचा भात अर्धा शिजला की उपसायचा आणि धोत्रावर टाकायचा. बाजारावर टाकून देतात आहे का नाही. बाबा म्हणतात शिवाजीराव आलाट होते बेस्ट भात. त्याला बेस्ट भात म्हणतात. बाबाच्या भाषेत त्याला बेस्ट भात म्हणतात. ते अंजनीचे शिवाजीराव म्हणायचे बेस्ट भात आहे महाराज. म्हणजे तो अर्धा कच्चा. डोबार पवार भाताचा असे अर्ध्या तासात भात शिजतो. मग अर्ध्या तासात शिजतो. मग अशा गोवरे घेतल्या. त्या गोवऱ्याचा विस्तव तयार केला आणि प्रत्येक याच्यावर एक एक मडकं ठेवलं. 24 मडके केले. 24 काय 48 काय असेल. कधी आला तरी एक मडकं शिजलेलंच. कधी होतो पोरगा. याचा पोरगा एक दिवसभर आलाच नाही ना. सकाळपासून भात शिजवणं चालूच. आलाच नाही. रात्र झाली आलाच नाही. उद्याचा दिवस निघला तरी आला नाही. दुसरा दिवस झाला. हे नुसतेच राजा राणी दासी वाट बघतात की बच्चा कधी येतो कधी येतो. दुसऱ्या दिवशी रात्री आता कालपासून आज संध्याकाळ वाट बघत होती. आता एक बच्चा मग एक बच्चा आता एक बच्चा. 10 वाजले कसं नाही आलं पाहिजे. मग 11 वाजले. राजा म्हणतो कालपासून झोपलोच नाही मी. मग मी थोडा अंग टाकतो. लक्ष दे बरं. पोरगा येईल. महाराजाचा बच्चा येईल. शिष्य येईल. भात मागेल. हो म्हणे. महाराजांना राजाला अंग टाकलं तर राणीच ती आदर. मग राणी म्हणली दासील म्हणली बरं का लक्ष ठेव बरं. मी तर अशी अंग टाकलं. इकडून राजाला अंग टाकलं इकडून राणीला टाकलं. बाबा म्हणतात ज्याला पोरगं पाहिजे ते घोरायला लागले. ही कशाला टेन्शन घेतली. ही त्याच्या पुढं झोपून राहील. आला 3 वाजता राजा. 3 वाजता साधू संताचा 3 वाजता उठतात. 3 वाजता आला श्रीरांजन बडबडून सगळा आवाज दणाणला राज दरबारामध्ये.
आणि गडबडून जागे झाले. दासीच पहिले जागे. हो म्हणे राणी साहेब, हो आहो उठा उठा. ते महाराज आले. ते पाहते क्रमाक्रमानं ते शिजलेलं होतंच एक मडकं. असं त्याने एक मिनिटभर वाट पाहिली. हे नेमके डोळे सोळत होते. तो जो माघारी फिरला त्याला लागली जिथे महाराज बसले होते कुटीमध्ये झाडाखाली गेला. राजानं धावत धावत ते गळमच मडकं हातावर घेतलं आणि हात जळत होते. तसंच ते झेलत झेलत गेला. यामुळे महाराज बेशिस्त काही का बोल. मी सांगितलं होतं म्हणे आमचा बच्चा येईल तेव्हा देशील. तू शिस्त पाळली नाही, आता काय घेऊन आला म्हणे. तेच मडकं घेतलं आणि त्याच्याच तोंडावर ठेवून मागला. राजा अधिकारी होता. महाराज उद्धार म्हणजे माझं चुकलं म्हणे, पण माझं कल्याण करा. आता संसारी लोकांचं कल्याण म्हणजे पोरग द्या, हे द्या, ते हे कल्याण असतं. पण तो म्हटला माझं कल्याण करा. अच्छा बोले तेरा कल्याण हो जाएगा. जब ज्ञानेश्वर महाराज आएंगे तब तेरा कल्याण हो. पुन्हा आशीर्वाद घेतला त्या राजाने. पोरग तर काही त्यात झालं नाही, पण त्या राजाला वैराग्य झालं. आणि तोच राजा पुढे चांगदेव महाराज झाला. तोच राजा चांगदेव महाराजांच्या रूपानं 1400 वर्ष जगला. आणि 1400 वर्षानंतर चांगदेव महाराजांचा उद्धार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आपण म्हणतो बरं का, आपला अधिकार नाही चांगदेव महाराजांना चांगदेव म्हणायचा. आता तर इथं तर नावाच्या पुढं जी, अमुकजी, तमुकजी, श्री 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 असं मग अशी कोणतरी बोललं मोहनजी महाराज. आता मी इथेच होतो म्हटलं जाऊ द्या बरं. इथे तर जी लावल्याशिवाय कोणालाच करमत नाही पदवी लावल्याशिवाय. चांगदेवाला चांगदेव म्हणलेलं आवडलं. चांगदेवाच्या जवळ 14 विद्या 64 कला होत्या म्हणून. दोनच लोक होऊन गेले 14 विद्या 64 कला संपन्न. एक नारद मुनी आणि दुसरे चांगदेव महाराज. आपल्याला एक कला येते तर आपला लय आवाज. त्या महापुरुषाला 14 विद्या आणि 64 कला येत होत्या बरोबर. शरण आले चांगदेव महाराज. शरण आले मुक्ताबाईला. साधी गोष्ट नाही. काय मुक्ताबाईला शरण आले. विषय हा आहे, साधू लोक मागतात थोडं पण देता देवल्याला नाही. पण त्याच्या कृपेत एवढं सामर्थ्य असतं की ती त्याचा पोट कल्याण करून टाकते. चांगदेव महाराजांचा उद्धार झाला. संतांच्या कृपेमध्ये खूप सामर्थ्य आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता देव त्याला ज्ञान देतो असा त्याचा अर्थ आहे. एवढा अधिकार आहे ज्ञानेश्वर महाराज गुरुचा संतांचा. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. अखंड वदनी वदे तो वासुदेवची होतो. एवढं सामर्थ्य महाराज संतांच्या कृपेमध्ये गुरुच्या कृपेमध्ये. ज्ञाता ज्ञेय निजांगे होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो खंड वदनी वदे.
असता काय होते हे सांगत आहे. पण श्रद्धेनं समर्पण भावनेनं केलं, बनावटपणा केला, आपली पोळी भाजली की झालं, त्याला गुरु प्रसन्न होत नाही, त्याचा उद्धारही होत नाही. एका गावामध्ये महाराज आले आणि आल्यानंतर गड्यामध्ये ज्ञानू आमचं पूर्व ज्याला बोलता येते त्याला बोलू नाही का. मग ज्ञानू आता मी तिथेच राहतो, बरोबर त्याच्या घरीच थांबलो. आणि त्याची काय काही व्यवस्था नव्हती, पण महाराजाचं नाव नाही मोठं होतं. मी सगळे लोक दर्शनाला यायचे, प्रवचनाला यायचे. मग सगळ्यांची चहा करा, हे करा ते करा, त्याची तारांबळ उडून द्यायची. 1-2 दिवस त्याने केलं. महाराजांना आल्या त्याच्याजवळ चांदीचा खडावा दिला, हे सांभाळून ठेवतो. मग 2-3 दिवस झाले की यांना आता विचार केला, आता आपली लाज जायची वेळ आहे, आपल्याजवळ काहीच नाही. त्यानं त्या चांदीच्या पादुका दिल्या सोनाराकडे, तेवढ्या गहाण आणली 20,000 रुपये, 20-25,000 रोज. महाराज आज काय करू, पाटील म्हटले आज होऊन द्या गुलाबजामुन. आज काय करू, आज बासुंदी. 7 दिवस मस्त सप्ताह झाला. आणि मग महाराज म्हणलेकडे मस्त सेवा करतो कडे बघतोय. महाराज आपल्याच बाळाचा प्रसाद आहे, काय म्हणायचं, तुमच्याच बाळाचा प्रसाद आहे. तो महाराज फुगायचे काय, तुमच्याच बाळाचा प्रसाद आहे म्हणलं की महाराज आणखी फुगायचे की काय श्रद्धावाने करतो, पण आपल्याकडे श्रेय घेत नाही. जायच्या दिवशी महाराज म्हणलीकडे आता महिना झाला, बस झाला, आता जाऊ, आता दुसरं आणि बरं आपल्या त्या खडावा पादुका. महाराज म्हणजे त्या पादुका नाहीत आपल्या घरी आता. म्हणजे काय केलं, अहो म्हणे मी तुम्हाला तेव्हा सांगितलं की तुमच्याच बाळाचा प्रसाद आहे. म्हणजे अहो म्हणे ते मी सोनाराकडे ठेवल्या, पैसे आणले आणि सप्ताह केला. महाराज बोलले वा वा, असा शिष्य पाहिजे. असल्या शिष्यावर गुरुची कृपा होणार. गुरु कसा असावा आधी सांगितलं. सुदान असावा, सर्वज्ञ असावा, ब्रह्मवेत्ता असावा, ब्रह्मनिष्ठ असावा. कोणत्याही प्रकारच्या त्याच्या चित्तामध्ये मळ नसावा. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे मळ आहेत अंतःकरणाचे. हे 3ही मळ त्याचे निघून गेलेले आहेत. जो अत्री झालेला आहे, ज्याची बुद्धी कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचा मत्सर करत नाही, कोणाचा तिरस्कार करत नाही. कोणाचं पोरगं पास झालं तर याला त्याच्या पोटात दुखत नाही, कोणाच्या पोरलं पाणी लागलं तर याला काही लोकांना झोपच येत नाही. का तर त्याच्या पोरलं पाणी लागलं, त्याच्या पोरगं पास झालं, मग याचं पोट बघते. असला मत्सर ज्याच्या जे लोक करत नाहीत त्याला अनसूय म्हणतात. बरं, पुराणात अत्री अनुसूया आले, पण हे नाव आहे हे आपल्याच लोक जवळ आहे. अत्री आपणच आहे, अनुसूया आपणच. जिच्या चित्तामध्ये असूया नाही ती अनसूया. शंकराची पत्नी, महाविष्णूची पत्नी, ब्रह्मदेवाची पत्नी, त्यांच्या मनात मत्सर होता. लय मोठी लागून गेली म्हणे तिचं सत्व हरण करा. आले ब्रह्मा विष्णूमुळे सत्व हरण करा आले, माहिती सगळ्यांना. पण हिने कोणाचा द्वेष केला म्हणून तिचं नाव अनसूया. अशी ज्याची बुद्धी आहे, असा जो सर्वज्ञ आहे, अत्री अनसूयवे असा जो आहे, अशाला जो बोध होतो त्याला दत्त म्हणतात. अत्री तेची नाव नवे ती त्रिगुण, अत्री तेची नाव नवे ती त्रिगुण. 3 गुण ज्याने अतिक्रमण केले त्याचं नाव आहे अत्री. महाराज नेहमी सांगतात की माणूस हा
गुणानं बांधल्या जातो. आहे तो मुक्तच. मुक्त होता पाणी बळे झाला सगळं झाल्यावर स्टार्ट करून संसार करून सारखं नाही. आपलं काय झालं तू नेमकंच आता तारुण्यात आला स्वतः झाल्यावर करू अशी सर्वांची धारणा आहे. काऊन बसले सागर महाराज इथं अडकून. यांच्या वयाच्या मुलांना काय येऊ शकतं का? पण त्याच्याकडे गुण आहे. त्या गुणामुळं त्यांना इथे थांबावं लागलं एवढं दिल्लीत. बरं का, गुण असला की माणूस बदलतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. बळे म्हणजे त्यानं अंगीकार केला या सगळ्या गोष्टीचा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे हा विठ्ठल. तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा परमात्मा तो आपण आहोत. नीट ऐका, आपण अंगानं ब्रह्मरूप आहोत, पण आपण तसं समजत नाही. आत्मा गुणसंगे संसारिया विषय एवढं ध्यान ठेवा. आत्मा शुद्ध आहे, पण गुणाची संगत केल्यामुळं तो संसारी झाला. आणि संसारी झाल्यामुळं पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण हे त्याच्या मागे चक्र लागलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. की ज्याला असं वाटते की पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, किती वेळा जन्मायावे किती वावे भजित या जीवनाला शरणिला अंकुरवसे. मग ही जन्म मरण जन्म मरण जन्म मरण कशामुळे मागे लागलं? गुणाचा भंग केला. बाबा सांगतात संगती फार महत्वाची आहे. संगतीने माणूस मोठा होतो, संगतीनेच माणूस नष्ट होतो. आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब. स्वाती नक्षत्रामध्ये आकाशातून पाऊस पडतो.
मग ते स्वाती नक्षत्रामध्ये पडलेला पावसाचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला, समुद्रावर शिंपले तरंगतात, ते शिंपल्यात कधी पडला तर शिंपला असं मिटणार ते खाली तळाशी जाणार आणि त्याचा मोती बनणार, त्या थेंबाचा मोती बनणार. शिंपल्यामध्ये पडला तर तेच पाण्याचा थेंब जर सर्पाच्या मुखात पडला तर त्या सर्पाच्या मुखात पडलेल्या पाण्याच्या थेंबाचं काय होणार? विष होणार. संगतीचा हा परिणाम आहे. पाणी एकच आहे पण संगत ती नेमकं कोणत्या नळातून येते? वर टाकी एकच आहे, वरच्या टाकीतलं पाणी एक गेलं किचनमध्ये, दुसरं गेलं बाथरूममध्ये, तिसरं गेलं. मग प्यायचं असलं की आपण कोणतं घेणार? नळ पाणी एकच आहे, वरून एकच येते, पण पिताना आपण किचनमधलंच पाणी घेणार, बाथरूममधलं पिणार नाही. वा दिलं तरी एखादा काय म्हणेल, हो मला हे पाणी पाजता का? पाणी कोणतं आहे? एकच पाणी, वरून एकच येत आहे, फक्त नळ बदलले. असा विषय महाराज. माणूस मिरचीत गेलं पाणी की तिखट होणार, उसात गेलं की गोड होणार. म्हणजे फरक कशाचा आहे? संगतीचा परिणाम आहे. हा संगतीचा परिणाम आहे की रजोगुणाचा संग केला, तमोगुणाचा संग केला, सत्वगुणाचा संग केला आत्म्यानं. बाबा नेहमी सांगतात, पावको संगेन हन्यते मुद्गरैरपि. अग्नीसारखं पवित्र जगात काहीच नाही. सीता मातेची शुद्धी अग्निनारायणाने करून दिली. आजही आता नाहीत पाळत लोक, पण जुनी लोक एखाद्या शूद्र योनीतल्या माणसानं जर आपल्या ग्लासानं पाणी पिलं तर तो ग्लास घेत नाहीत, काय म्हणतात ते ठेवून दे तिकडं कोपऱ्यात. पण मग लयच महत्वाचं असलं तर त्याला अग्नीत टाकतात आणि ते शुद्ध करून देतात. बरं का, भांडं अग्नीत टाकलं की शुद्ध होत असतं, काही पण अग्नीत टाकलं की शुद्ध होतं. तो एवढा मोठा शुद्ध पावक, त्याचं नावच पावक आहे, तो अग्नी. पण त्या अग्नीला सुद्धा झपके खाणं पडतात. कशामुळं? लोहाराच्या घरी लोखंडामध्ये भात फिरवतात, त्या भाता फिरवता लोखंड ती कुऱ्हाड लाल करतात. लाल झालेल्या कुऱ्हाडीला मग चिमट्यामध्ये घेऊन कांचीत घेऊन त्या आयरनीवर ठेवतात. वरून घराचा काय घाव घातला की लगेच चपते ती कुऱ्हाड चपते, मार कुणाला लागते. त्याच्यात जो अग्नी आहे ती कुऱ्हाड, ती लोखंड, आता लोखंड राहिलं नाही, ते सर्वांगण अग्नी झालेलं असतं. सांगण्याचा अर्थ हा आहे की एवढा मोठा शुद्ध स्वरूपाचा अग्नी, पण तो जर लोखंडाच्या संगतीत गेला तर त्याला सुद्धा मार खावा लागतो. तसा हा आत्मा परमात्मा या लोखंड, या रजोगुण तमोगुणाच्या संगतीत गेला, म्हणून त्याला जन्ममरण मागे लागलं. आणि त्याच्यामुळं जाईल माऊरच्या दिंडीत, कारण दिंडी केल्याशिवाय उद्धारच होत नाही. काय जन्माला आला, आता जन्माला आला म्हणजे त्याच्या मागे हे चक्र लागलं, नाही तर काही घेणं नाही. गुरुच्या चक्रात बसला आहे नीट तर त्याला काही करायचं काम नाही. पण मग तेवढं मन शुद्ध, स्थिर, श्रद्धा भावना नसल्यामुळं मग दिंडी कर, नामजप कर, सगळ्या गोष्टी कर, आणि मग नंतर त्याचा उद्धार होईल. अशा प्रकारे शब्द आला की समजायचं संपला का? उपसंहाराचं वाक्य असतं. अशा प्रकारे बाबांनी अभंगातून जो म्हणजे त्रिगुणाचा ज्यानं अतिक्रमण केलेलं आहे, जो अनसूय म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये कुठल्या प्रकारची असूयामस द्वेष कोणत्या गोष्टीचा तिरस्कारी भावना नाही, तो सर्वांना त्या ठिकाणी आपलं समजतो. आपण आपल्या माणसाचा कधी द्वेष करत नाही माणूस, नीट आहे का? आपण दुसऱ्याचा द्वेष करतो. कुत्र्याच्या समोर दुसरं कुत्रं आलं की गुरगुर करणार, बरं का? कारण त्याला दुसरं सहन होत नाही, आणि ज्याला दुसरं सहन होत नाही तो संत बनू शकत नाही. नीट आहे का? त्याला संत बनायचं असेल त्याला सगळ्यांना आपलं बनायला पाहिजे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, हे संपूर्ण विश्व माझं घर आहे.
ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची चर अचर सगळ्या गोष्टीमध्ये ज्याला आत्मत्व ज्याला दिसतं तो कोणाचा द्वेष करत नाही. आता अनसूय झाला, असूया रहित झाला. त्या अनसूयवे आणि अत्री म्हणजे 3 गुण ज्याच्या जवळ नाही अशाच्याच चित्तामध्ये दत्ताचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो, दत्ताचं प्राकट्य होतं. आणि त्या ज्ञान सूर्यरूपी दत्ताला आम्ही वंदन करतो. अवघाच्या पहिल्या शब्दामध्ये